चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय रक्त केंद्राच्या माहितीनुसार सन 2025 मध्ये 15,258 रक्तपिशव्यांचं संकलन झालं होतं. मात्र चालू वर्षात आतापर्यंत केवळ 5,102 रक्तपिशव्यांचं संकलन झाल्यानं रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं रक्तसंकलन वाढवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानं पुढाकार घेतला आहे. रक्तदान सप्ताहाअंतर्गत 12 जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, 13 जून रोजी पदवीपूर्व विद्यार्थी आणि 15 जून रोजी महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि तरुण रक्तदात्यांना स्वतःहून रक्तदान शिबिरांचं आयोजन करून शासकीय रक्त केंद्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शासकीय रक्त केंद्रात उपलब्ध होणाऱ्या रक्तपिशव्या गरजू रुग्णांना विनामूल्य दिल्या जात असल्यानं रक्तदानाद्वारे समाजहितासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्या उन्हाळ्यामुळे आणि इतर काही कारणामुळे सध्या रक्ताचा तुटवडा झालेला आहे. तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी मिळून रक्तदान करावे आणि विविध ठिकाणी रक्तशिबिर घेण्याचे करावे, जेणेकरून इथे जो रक्ताचा तुटवडा आहे तो कमी होईल. जर रक्तदानाचे काही फायदे आहेत. एका रक्तदानामुळे, एका बॅगमुळे 3 जणांचे जीव वाचतात. त्यामुळे रक्तदान हे फक्त दान नसून हे जीवनदान आहे. आणि रक्त हा कोणत्याही फॅक्टरीमध्ये किंवा कुठेही दुकानामध्ये मिळत नसतो. तो हा कोणी डोनेट केल्याशिवाय हा ज्याचा तुटवडा आहे तो पूर्ण होणार नाही.